पूर्ण पूर्ण शहानिशा करा की 65 नगरसेवकांची संख्या असलेली आपली ही महापालिका आहे आणि 65च्या संख्येच्या या महापालिकेमध्ये केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या दोघांच्या युतीमधनं 63 उमेदवार, सर्वाधिक उमेदवार आपण या ठिकाणी उभे केलेले आणि ज्या 63 मध्ये 57 उमेदवार घड्याळीमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण उभे केलेले। आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करा, या महापालिकेमध्ये 65 नगरसेवक आहे, बहुमताला आपल्याला 35 नगरसेवक किमान निवडून आणले पाहिजे, किमान 33 तरी निवडून आलेच पाहिजे। आता मला एक मिनिट सांगा की आपण 65 संख्याबळ आहे, उमेदवार आम्ही 57 केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि पवार साहेबांच्या युतीमध्ये आम्ही 63 केलेले। आपण सर्वांनी विचार करा की इतर पक्षाची तुलना सुद्धा आपण त्या ठिकाणी का, कोणाचे 35 आहेत हायेस्ट 37, कोणाचे 35 आहेत, त्यानंतर कोणाचे 28 आहेत, कोणाचे 25 आहेत, बहुमताला लागणारा आकडा 33 आहे। यांचे मूळ उमेदवारच 35 असतील तर यांच्याकडे बहुमत कसं येईल, हा सुद्धा विचार तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केला पाहिजे। आपले 57 उमेदवार आहेत आणि 57 पैकी मेरिट आणि निवडून येणारे उमेदवार आपले 30च्या वर आहेत। हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा पद्धतीचे चेहरे निवडून दिलेले, चेहरे उभे केलेले आहेत आणि आम्हालाही खात्री आहे की परभणीतली जनता, परभणीतला नागरिक यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या सर्व उमेदवाराला निवडून देणार आहे। तशा पद्धतीचा माहोल, तशा पद्धतीची परिस्थिती पूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी मला पाहायला मिळत आहे। अनेक दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या प्रभागामध्ये जातोय, वेगवेगळ्या गल्लीमध्ये जातोय, अनेक कॉर्नर सभा घेतोय, अनेक बैठका घेतोय, जनसंवाद त्या ठिकाणी घेतोय। अशाच पद्धतीचा उत्साह, अशाच पद्धतीचा उदंड सहकार्य तुमच्या सर्व परभणीतल्या माझ्या सर्व समाजाच्या बांधवांचं, तरुणांचं त्या ठिकाणी आम्हाला मिळत आहे। कारण तरुण कार्यकर्ते घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढे आलेलो आहे, तुमच्या सर्वांची सेवा करणारे कार्यकर्ते आम्ही घेऊन पुढे घेऊन आलेलो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।